नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे वर्ल्ड मल्टी सर्व्हिसच्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर याचे जे पीजी ॲडमिशन 2025 आणि 26 जे ॲडमिशन फॉर्म सुरू झालेले आहेत, पीजी ॲडमिशन 2025-26 याच्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार ऑनलाईन फॉर्म सबमिशन करताना, तर या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत आणि ह्या शेड्यूल पीजी ॲडमिशनचा पूर्ण शेड्यूल आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती असेच नवीन व्हिडिओ येणार आहेत। तर चला सुरू करूया। सर्वप्रथम कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर bamu.adm.samarth.edu.in या संकेतस्थळाची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। सर्वप्रथम वेबसाईटवरती आल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तुम्हाला इथे लेफ्ट साइडला यांनी पूर्ण डिटेल्स दिलेले, इम्पॉर्टंट डेट्स वगैरे दिलेले आहेत। इथं दिलेला आहे ॲडमिशन अनाउन्समेंट कधी दिलेला आहे, त्याची डेट पण दिलेली आहे। इथं 5 जूनपासून अनाउन्स झालेला आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशनची डेट। त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन पोर्टलवरती कधीपासून 5 जून ते 30 जूनपर्यंत रजिस्ट्रेशनची डेट आहे। डॉक्युमेंट सबमिशन रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट, म्हणजे डिपार्टमेंटला सबमिट कधी करायचं आहे तुम्हाला 5 जुलैपर्यंत करायचं आहे, तुम्हाला 5 वाजेपर्यंत करायचं आहे। त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन पण तुमचं 14 जुलैपर्यंत होईल आणि तुम्हाला डिक्लेरेशन ऑफ जनरल मेरिट लिस्ट, तुमची जी पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे ती 17 जुलैला लागणार आहे। इथे तुम्हाला सुरुवातीला होम पेज आहे, होम पेजवरती असा प्रकारचा इंटरफेस दिसतो। त्याच्यानंतर सेकंडमध्ये पब्लिक नोटीस आहे। पब्लिक नोटीसमध्ये तुम्हाला 2 ज्या PDF दिलेल्या आहेत, ज्या 2 PDF दिलेल्या आहेत, 5 जूनला PDF दिलेत आहे। पहिल्या PDF मध्ये पूर्ण ब्राउचर दिलेला आहे युनिव्हर्सिटीचं। याच्यामध्ये तुम्हाला फी स्ट्रक्चर दिलेला आहे, सब्जेक्ट कोणत्या सब्जेक्टला किती एलिजिबिलिटी लागते, किती वर्षाचा कोर्स आहे हा, ते सर्व डिटेल्स या पूर्ण PDF मध्ये दिलेली आहे। सेकंड जी PDF आहे ती UG साठी आहे, अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी, म्हणजे जे विद्यापीठामध्ये अंडर ग्रॅज्युएट जे कोर्स आहेत त्यांच्यासाठी ही दी सेकंड PDF आहे, म्हणजे 12वी नंतर ते डायरेक्ट या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता। आणि ही PG ॲडमिशनसाठी आहे, जी पहिलीवाली आहे ती पोस्ट ग्रॅज्युएशन ॲडमिशनसाठी आहे। त्याच्यानंतर आहे तर प्रोग्राम शेड्यूल, म्हणजे तुमच्या प्रत्येक सब्जेक्ट वाईज इथं शेड्यूल दिलेला आहे, कोणत्या तारखेला फॉर्म सुरू होणार आणि कोणत्या तारखेला फॉर्म संपणार, म्हणजे फॉर्मची लास्ट डेट असणार। त्याच्यानंतर इथं युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे, इथं तुम्हाला काहीतरी कॉन्टॅक्ट, जो तुमचा फॉर्म वगैरे चुकला असेल तर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी। आणि इथं जे दिलेलं आहे नवीन रजिस्ट्रेशन आहे, आणि इथं ऑलरेडी रजिस्ट्रेशन जर केलं असेल तर ते आहे। 35 नंबर पेजवरती आल्याच्या नंतर इथं पूर्ण फी स्ट्रक्चर दिलेलं आहे, कोणते फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला किती खर्च लागेल, फॉर्म भरण्यासाठी कॅटेगरीला किती फीस आहे आणि ओपनला किती फीस राहणार। पोस्ट ग्रॅज्युएशन शेड्यूलमध्येच तुम्हाला इथं दिलेलं आहे, त्याच्या ब्राउचरमध्ये दिलेला आहे। तुम्हाला पेज नंबर 43 वरती डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार, यामध्ये तुम्हाला 10वी आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे दोन्ही लागणार आहे। त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचं तुम्हाला डिग्री जर असेल तर डिग्री पण चालेल आणि मार्कशीट पण लागेल तुम्हाला। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा रहिवासी असणं आवश्यक आहे, तुमची TC पण असणं आवश्यक आहे। कॅटेगरी जर असेल तर कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। EWS जर असेल तर EWS सर्टिफिकेट, तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असताना तर स्पोर्ट्स पर्सनचं तुम्हाला सर्टिफिकेट, याच्यामध्ये तुम्हाला मार्क मिळू शकतात स्पोर्ट्स पर्सनचे पण तुम्हाला। तुम्ही हँडिकॅप असाल तर हँडिकॅपचं सर्टिफिकेट पण तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये। अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरताना एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला जर पीजी ॲडमिशनचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला यावंच लागतंय कुठं, वर्ल्ड मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर।